महाराष्ट्रामध्ये यंदा पाऊस कमी आणि उष्णतेची लाट अधिक असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। यंदा सरासरीच्या 90% पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला असून हे प्रमाण सामान्यपेक्षा कमी मानलं जातंय। मान्सून 2026 साठी हवामान खात्याने हा दुसऱ्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केलेला आहे। महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भाग हे मान्सून कोअर झोन मध्ये येतात। हा झोन देशातील बहुतांश कोरडवाहू शेतीचा कणा आहे। आयएमडीच्या अंदाजानुसार या झोनमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची 43% शक्यता आहे। त्यामुळे खरीप हंगामावर विपरीत परिणाम होण्याची भीती वर्तवण्यात येते। तर महाराष्ट्रामध्ये यंदा पाऊस कमी पडणार आहे आणि उष्णतेची लाट अधिक असणार आहे असा अंदाज वर्तवला गेलेला आहे। सरासरीच्या केवळ 90% पाऊस पडण्याची शक्यता आहे। विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये 43% पाऊस पडू शकतोय असा अंदाज आहे। खरीप हंगामाला यामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते। आधीच पाऊस लांबणीवर पडलेला आहे आणि त्यामध्येच यंदा पाऊस कमी पडणार आणि उष्णतेची लाट अधिक असणार असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे जर पाऊस कमी पडला तर याचा फटका खरीप हंगामाला बसू शकणार आहे आणि त्याच्यामुळेच शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे। यंदा सरासरीच्या केवळ 90%च पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। यंदा उष्णतेची लाट अधिक असणार आहे आणि पाऊस मात्र कमी प्रमाणामध्ये असणार आहे अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। तर ही सगळ्यांची चिंता वाढवणारी खरं तर बातमी। महाराष्ट्रामध्ये यंदा पाऊस कमी आणि उष्णतेची लाट अधिक असा अंदाज वर्तवला गेलेला आहे। यंदा सरासरीच्या 90% पाऊस पडणार आहे असा देखील अंदाज वर्तवला गेलेला आहे। हे प्रमाण सामान्यपेक्षा कमी मानले जाते। मान्सून 2026 साठी हवामान खात्याने दुसऱ्या टप्प्याचा हा दीर्घकालीन अंदाज वर्तवलेला आहे। पाणीसाठा आणि संवर्धनाच्या उपाययोजना राबवा असं आवाहन आयएमडीने सरकारला केले। शेतीसाठी आपत्कालीन नियोजन करण्याचंही आवाहन करण्यात आलेलं आहे। उष्माघाताच्या दृष्टीने थंड निवारा केंद्र सुरू ठेवा। पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करा। आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा।